मी माया कटारिया, माजी सभापती, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण मंडळ. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारीला जाहीर झाली. मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट यांच्यातर्फे उमेदवारी मिळाली आणि मी या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. आज माझ्या अर्जाची व्हॅलिडिटी मला मिळाली आहे. मी या भागात जवळजवळ 47 वर्ष रहिवासी आहे. या भागातल्या समस्या अगदी मुळापासून मला ज्ञात आहेत. मी स्वतः कार्यरत महिला आहे. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि सर्व बाबतीमध्ये लोकांचा जनसंपर्क माझा नेहमी आहे. या भागातील 3 पिढ्या मला परिचित आहेत आणि त्यामुळं मी मागची निवडणूक लढवली त्यावेळेला आलेला अनुभव आणि प्लस यावेळेस या निवडणुकीला सामोरे जाताना सामाजिक गरजा मला माहीत असल्यामुळे मी या निवडणुकीसाठी पुन्हा उभी राहत आहे. आपणा सर्वांना एकच विनंती आहे, आजपर्यंत आपण जे सहकार्य केलं, जो विश्वास दिला, तो विश्वासच माझी ताकद आहे आणि या निवडणुकीला तुमच्या सर्वांच्या विश्वासाची ताकद घेऊन मी सामोरे जात आहे. आपणा सर्वांना पुन्हा एकदा सांगते, ही निवडणूक पॅनलमध्ये होणार आहे. आपणास 4 लोकांना मतदान करायचं आहे. मी महिला आरक्षित असलेल्या 4 क विभागातून निवडणूक लढवित आहे आणि माझी निशाणी आहे घड्याळ. आपणा सर्वांना विनंती आहे की या घड्याळ या निशाणीवरचंच बटन आपल्याला दाबून मला पुढे पाठवण्यासाठी संधी द्यायची आहे आणि आपल्या भागाचा विकास करायची आपण सर्वजण मिळून तयारी करूया.